नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम प्रगतीच्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. प्रगती क्लासेस, गुरुप्रसाद क्लासेस, सर्व विद्यार्थी, सर्व पालक वर्ग, शिक्षक सर्वांना माझा नमस्कार. आज आपण इतिहासाचा चौथा लेसन पाहणार आहोत. हा जो लेसन आहे तो अतिशय इंटरेस्टेड आणि छानसा छोटासा लेसन आहे. वैदिक संस्कृती नाव आहे. लेसन नंबर 4, वैदिक संस्कृती. आता ही वैदिक संस्कृती म्हणजे काय माहित आहे? त्याच्या अगोदर आपल्याला थोडंसं वेद वाङ्मय जे आहे, तुम्हाला वेदांची नावं तरी माहिती आहेत. म्हणजे वेद वाङ्मयावर आधारलेल्या संस्कृतीला वैदिक संस्कृती असं म्हणतात. म्हणजे जसं की ऋग्वेद, जसं की यजुर्वेद, जसं की सामवेद, जसं की अथर्ववेद, हे 4 वेद आहेत ना, ते भारतीय संस्कृती सांगणारे वेद आहेत. हे अत्यंत प्राचीन, सर्वात प्राचीन असं वेद वाङ्मय आपल्या भारताला, भारतीय संस्कृतीला लाभलेला एक दैवी काय चमत्कार म्हणा, असं हे वाङ्मय जे आहे. वेद हे तसं सर्वाधिक प्राचीन साहित्य मानलं जातं. सर्वात प्राचीन साहित्य जर भारतामधलं काय असेल तर ते वेद साहित्य. वेदाची निर्मिती अनेक ऋषींनी एकत्र येऊन केलेली आहे. अनेक ऋषींनी वेदांची निर्मिती केली. वेदातील काही सूक्ते जी आहेत, स्त्रियांनाही काही सूक्ते स्त्रियांनाही स्फुरलेली ती सूक्ते त्या वेदामध्ये दिलेली आहे. असं हे जे वेद साहित्य आहे, भारतीय प्राचीन संस्कृतीचा गाभा, भारतीय संस्कृतीचा पाया, हे जे वेद वाङ्मय आहे, त्या वेद वाङ्मयावरती आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती. ही संस्कृती आपल्याला या लेसन मध्ये पाहायचं आहे. जर तुम्हाला काही सूक्त म्हणजे काय असतं माहिती आहे तुम्हाला? त्याला संहिता असं म्हणतात, किंवा सूक्त म्हणजे फार तर एखादा श्लोक म्हणूयात. मराठी भाषेमध्ये सुद्धा या वेगवेगळ्या वेदांचे काही सूक्त दिलेले आहेत. त्यातलं एक सूक्त असं आहे, हे देवा खूप पाऊस पाड. म्हणजे देवाला, परमेश्वराला उद्देशून पावसाचा अर्जव केलेला आहे. खूप पाऊस पाड, आमच्या शेतात भरघोस पीक येऊ दे, आमच्या मुलाबाळांना भरघोस दूध दुभत मिळू दे, असा एका सूक्ताचा त्या यजुर्वेदातला अर्थ आहे. म्हणजे वेगवेगळ्या वेदामध्ये दिलेली ही सूक्ते आहे. अजून एक सूक्त तुम्हाला सांगतो, मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे, गायी आमच्या घरी येऊ देत. म्हणजे प्रत्येकाच्या घरी गायी असू दे. आमच्या गोठ्यामध्ये, गायीचा गोठा असतो, त्या गोठ्यामध्ये आनंदाने त्या गायी राहू देत. त्यांना पुष्कळ वासरे होऊ देत, फळू देत, फुलू देत, आणि सुखानं आनंदानं जीवन जगू देत. असं एक सूक्त त्या ऋग्वेदामध्ये आहे. अशी सुंदर सुंदर सूक्त. अजून एखादं सांगतो तुम्हाला, लोक हो चला उठा, हे त्यामध्ये असणारं सूक्त आहे. त्याचा अर्थ मी सांगतोय तुम्हाला. लोक हो चला उठा, आता उशेचं आगमन झालेलं आहे. म्हणजे सूर्य उगवला आहे. उशेच्या आगमनाबरोबर अंधार नाहीसा झाला आहे आणि प्रकाशाचं आगमन होत आहे. आता आपल्याला प्रकाशमय जीवन पाहायला मिळणार आहे. उशेने सर्व विश्वाला जागे केले आहे आणि आपण आपापले उद्योग करून धन मिळवूयाल, आपलं जीवन सुखी, समृद्ध आणि आनंदी करूयात. अशी वेगवेगळी सूक्त, वेगवेगळं अर्थपूर्ण असं ते ऋग्वेदामध्ये भरलेलं वाङ्मय. त्या वाङ्मयावर आधारलेली आपली जी संस्कृती आहे, त्या संस्कृतीचा आज थोडक्यात अभ्यास करायचा आहे. एवढं काही डिटेल नाही आहे तुम्हाला. छोटासा लेसन आहे. त्यामध्ये आपल्याला फक्त 5 मुद्दे पाहिजेत. या वैदिक संस्कृतीमध्ये कोणकोणते 5 मुद्दे पाहिजेत बघा. एक पाहिजे आहे वैदिक वाङ्मय. वैदिक वाङ्मय म्हणजे काय? दुसरं पाहिजे आहे कुटुंब व्यवस्था आणि दैनंदिन जीवन. म्हणजे वैदिक संस्कृतीमधली कुटुंब व्यवस्था कशी होती आणि त्यांचं दैनंदिन जीवन कसं होतं. आणि तिसरा मुद्दा पाहिजे आहे ते म्हणजे त्यावेळची शेती कशी होती, पशुपालन कसं होतं, आर्थिक आणि सामाजिक जीवन कसं होतं, हे तिसऱ्या मुद्द्यात पाहिजे आपल्याला. चौथ्या मुद्द्यामध्ये त्या काळी, म्हणजे जेव्हा ह्या वेद संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती अस्तित्वात होती,
तेव्हा धर्मपालन किंवा धर्मसंकल्पना जी आहे ती संकल्पना कशी होती धर्माची. आणि 5वा मुद्दा सर्वात महत्वाचा, त्या काळची समाज व्यवस्था चालवण्यासाठी शासन व्यवस्था कशा पद्धतीची होती. असे वेगवेगळे 5 मुद्दे आपल्याला या लेसन मध्ये पाहायचे आहेत. त्यापैकी पहिल्या मुद्द्याकडे आपण आता वळूया. सुंदरसा लेसन आहे, तुम्ही फक्त नीट लक्ष देऊन ऐकायचं, वाचून काढायचं. एकदा दोनदा पुस्तकातला लेसन वाचायचं, समजत नाही ते विचारायचं, स्वाध्याय सोडवायचा, पाठांतर करायचं. आपलं जे काम आहे ना परफेक्ट करायचं, रोजच्या रोज करायचं. कुणी सांगायची सुद्धा गरज लागली नाही पाहिजे. आई वडिलांनी रोज उठून आपल्याला अभ्यास कर असं म्हणावं आणि तरी आपण न ऐकता तसंच बसावं, हे काही बरं नाही बाळांनो. मग आई वडिलांची चिंता वाढते, आई वडिलांना काळजी लागते. त्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे रोजच्या रोज. आता पहिला मुद्दा आपण पाहूया, तो आहे वैदिक वाङ्मय. मी जसं सांगितलं की वेद वाङ्मयावरती म्हणजे वेद साहित्य, आपल्याकडे 4 वेद आहेत. त्या 4 वेदांची नावं सांगितली तुम्हाला. एक आहे ऋग्वेद, दुसरा आहे यजुर्वेद, तिसरा आहे सामवेद आणि चौथा आहे अथर्ववेद. असे 4 वेगवेगळे वेद आहेत. त्या वेद वाङ्मयावरती आधारलेल्या संस्कृतीला किंवा त्या वाङ्मयावरती अवलंबून असलेल्या संस्कृतीला वैदिक संस्कृती असं म्हणतात. तुम्हाला विचारतील ना वैदिक संस्कृती म्हणजे काय, तर तुम्ही सांगायचं वेद वाङ्मयावर आधारलेली जी संस्कृती होती, फार प्राचीन संस्कृती आहे, त्या संस्कृतीला वैदिक संस्कृती किंवा वेद संस्कृती असं म्हणतात. वेद हे आपलं सर्वाधिक प्राचीन साहित्य मानलं जातं. भारतीय संस्कृतीमधलं सर्वाधिक प्राचीन साहित्य म्हणजे वेद. वेदाची निर्मिती ही अनेक ऋषींनी केलेली आहे. वेदातील काही सुक्ते स्त्रियांनाही स्फुरलेली आहेत, म्हणजे स्त्रियांनी सुद्धा त्यामध्ये योगदान दिलेलं आहे. स्त्रियांचं सुद्धा त्यामध्ये हे जे योगदान आहे ते योगदान फार मोलाचं, अत्यंत मोलाचं असं योगदान स्त्रियांनी आपल्याला दिलेलं दिसतं. अशा पद्धतीची ही वेगवेगळी सूक्त. आता बघा, वैदिक वाङ्मयाची भाषा जी आहे ना ती भाषा संस्कृत आहे. म्हणजे हे वेद सारे संस्कृत मध्ये आहे. ते तुम्हाला समजून घेण्यासाठी संस्कृतचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे. वैदिक वाङ्मयामध्ये अत्यंत समृद्ध असं जीवनसरणी, जीवन व्यवस्था, धर्मसंकल्पना, शासन व्यवस्था हे आपल्याला पाहायला मिळतं या वैदिक संस्कृतीमध्ये, वैदिक वाङ्मयामध्ये. ऋग्वेद जो आहे, मी तुम्हाला 4 वेद सांगितले, त्यातला पहिला आहे ऋग्वेद. आणि हा ऋग्वेद जो आहे ना तो ऋग्वेद यातला मूळ ग्रंथ आहे. या 4 पैकी सर्वात महत्वाचा आणि मूळ ग्रंथ कोणता आहे? ऋग्वेद. लक्षात ठेवायचं. तो काव्यरूप आहे. काव्यामध्ये, काव्य कळतं ना, कविता कशा असतात, यमक जुळणारी रचना, वेगवेगळ्या रचना असतात, त्यामध्ये काव्यरूपानं हा ऋग्वेद लिहिला गेलेला आहे. ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत. कोणकोणते वेद आहेत पाठ करून ठेवायचं. माझ्या मागे म्हणा बघू. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. पुन्हा एकदा म्हणा. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. पुन्हा एकदा म्हणा बघू. ऋग्वेद म्हणा. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. व्हेरी गुड. असे 4 वेद आहेत. ते आपल्याला माहित पाहिजेत बरं का. आपली संस्कृती आहे ते आपल्याला माहितच पाहिजे. ते काही पुस्तकात दिलं म्हणून नाही, आपल्याला जनरल नॉलेज पाहिजे. तर हे वेगवेगळे जे वाङ्मय आहे वेदाच्या स्वरूपात, हे 4 वेद आहेत. त्यातला मुख्य वेद कोणता आहे रे? मी आताच सांगितलं. कोणता सांगा बघू? ऋग्वेद. बरोबर. कोणता वेद आहे? ऋग्वेद. ऋग्वेद हा मूळ आणि मुख्य वेद आहे. या 4 वेदाच्या ग्रंथांना ना संहिता असं म्हणतात. हे 4 वेद आहेत ना ग्रंथांच्या स्वरूपात, प्राचीन ग्रंथ आहेत हे, त्यांना संहिता असं म्हणतात. विद म्हणजे जाणणे, जाणून घेणे. या शब्दावरून वेद हा शब्द तयार झालेला आहे. मूळ शब्द आहे संस्कृतमध्ये विद. त्यापासून वेद ही संज्ञा तयार झालेली आपल्याला दिसते. तिचा अर्थ आहे ज्ञान. वेद म्हणजे ज्ञान, विद म्हणजे ज्ञान, जाणून घेणे. तिचा अर्थ ज्ञान असा आहे. मौखिक पठणाच्या आधारे वेदाचे जतन केले गेलेलं आहे. वेदांना श्रुती असंही म्हणतात.
बघा, मौखिक म्हणजे कळतं तुम्हाला, मौखिक पठण म्हणजे मुखतगत असणे, म्हणजे पाठांतर असणे. म्हणजे मौखिक पठणाच्या आधारे वेदाचं जतन करून ठेवले. त्यावेळेला वेद होते, वैदिक संस्कृती होती, तेव्हा काही हे वेद अस्तित्वात नव्हते. ते मौखिक पठणांच्या स्वरूपात लोक ते तोंड पाठ करून होते. पुढे ते लिहिलं गेलं, पण त्यावेळेला वैदिक संस्कृतीमध्ये मौखिक पठणांच्या आधारेच वेदाचं जतन केलं गेलेलं होतं. आता हे जे वेद आहेत ना, त्या वेदांना दुसरा एक शब्द आहे, तोही तुम्हाला माहित असू द्या. दुसरा शब्द आहे श्रुती. त्यांना श्रुती असंही म्हणतात. आता आपण एक एक वेद पाहूया. पहिला आपण म्हटलं मुख्य आणि मूळ वेद जो आहे त्याचं नाव आहे ऋग्वेद. काय नाव आहे त्याचं? ऋग्वेद. ऋचाने बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद. आता ऋचा काय आहे? ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी. ऋचा म्हणजे स्तुती. स्तुती करणारी जी पद्य रचना असते त्याला ऋचा असं म्हणायचं. काय म्हणायचं? ऋचा. म्हणजे एखाद्या गोष्टीची स्तुती करणारी पद्य रचना जर असेल तर त्याला ऋचा म्हणायचं. मग ह्या ऋचाने तयार झालेला, ऋचाने बनलेला जो वेद आहे त्याला ऋग्वेद म्हणायचं. ऋचावरून ऋग्वेद आहे. समजलं? वेद म्हणजे किंवा विद म्हणजे मी सांगितलेलं, विद म्हणजे ज्ञान, त्याचा अर्थ ज्ञानच आहे. म्हणजे या वेगवेगळ्या ऋचा एकत्र येऊन या पद्य रचनेतून तयार झालेला हा ज्ञानरूपी ग्रंथ आहे असं म्हणायला सुद्धा काही नाही, काही हरकत नाही. अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असं म्हणतात. बघा, अशा अनेक अनेक ऋचा एकत्र येतात, त्या एकत्र गुंफायच्या आणि त्याच्या आधारे एखाद्या देवतेची स्तुती करायची. त्या अनेक ऋचा एकत्र येऊन तयार झालेलं हे स्तुतीचं पद्य काव्य जे आहे ना त्याला सूक्त असं म्हणायचं. काय म्हणायचं? एक सूक्त. अनेक ऋचा असतात त्यामध्ये. ऋचा म्हणजे काय? ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेलं पद्य, पद्य रचना आहे. आता अशा अनेक ऋचा एकत्र येतात आणि देवाची स्तुती करण्यासाठी तयार केल्या जातात. अनेक ऋचा एकत्र गुंफन करून सूक्त तयार होतं. हे एक एक सूक्त आहे यामध्ये आणि ते पद्याच्या स्वरूपात आहे. ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी अनेक सूक्त आपणाला पाहायला मिळतात. विविध देवदेवता आहेत ऋग्वेदामध्ये. तो मुख्य घटक आहे, तो मूळ ग्रंथ आहे. त्यामध्ये आपल्या देव धर्मांची किंवा देवदेवतांची स्तुती केलेली आहे. त्यामध्ये अनेक सूक्त आहेत. असा हा पहिला ग्रंथ आहे, पहिला वेद आहे. एक आहे ऋग्वेद. दुसरा कोणता? आपण म्हटलं ना यजुर्वेद. कोणता वेद? यजुर्वेद. आता हा यजुर्वेद आहे ना, या यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे सारे मंत्र दिलेले आहे. यज्ञ म्हणजे कळतं ना, देव देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी हे वेगवेगळे मंत्र म्हटले जातात. जसा गायत्री मंत्र आहे किंवा तुम्ही सत्यनारायण पाहिला असेल, पूजेला आपण बसतो तेव्हा तो भटजी वेगवेगळे मंत्र म्हणतो, किंवा गणेशाची पूजा पाहिली असेल की नाही, हे वेगवेगळे मंत्र असतात. म्हणजे देवदेवतांना यजुर्वेदामध्ये, यजुर्वेद संहितेमध्ये या यज्ञात म्हटले, यज्ञ करताना म्हटले जाणारे सारे मंत्र दिलेले आहेत. यज्ञ विधीमध्ये कोणत्या मंत्राचं पठण केव्हा आणि कसं करायचं, म्हणजे कोणता मंत्र केव्हा म्हणायचा वेगवेगळ्या यज्ञामध्ये आणि तो कसा म्हणायचा याचं मार्गदर्शन या संहितेत म्हणजे यजुर्वेदामध्ये केलेलं आहे. पहिल्यामध्ये काय आहे? देवदेवतांची स्तुती, त्यांची वेगवेगळी सूक्त आहेत. आणि दुसऱ्यामध्ये यज्ञ करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व मंत्र. पद्यात असणारे मंत्र गद्यात दिलेले त्या मंत्रांचं स्पष्टीकरण अशी ही संहिता रचना आहे. म्हणजे पहिल्यांदा पद्य, नंतर त्याचा अर्थ गद्यात दिलेला आहे. ही रचना अशी आहे यजुर्वेदाची. म्हणजे पहिल्यांदा मंत्र दिले ते पद्यात, म्हणजे पद्य म्हणजे कळतंय ना, कविता कशी असते आपण गातो वगैरे तसं हे मंत्र पद्यात दिलेले आहे. नंतर त्याचं अर्थ स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते गद्यात आहे. अशी यजुर्वेद संहितेची रचना आहे. दोन झाले, एक ऋग्वेद संहिता आणि दुसरा यजुर्वेद संहिता. आता तिसरा आपल्याला पाहिजे तो कोणताही सांगा बघू. तिसरा सामवेद. व्हेरी गुड. ही सामवेद संहिता आहे. काही यज्ञविधी जे आहे त्या यज्ञविधीच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जाईल, ते गायन कसे करावे त्याचं मार्गदर्शन सामवेदामध्ये आलेलं आहे, सामवेद संहितेमध्ये आलेलं आहे. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. आपल्याकडे जे भारतीय संगीत आहे, कथक आहे,
भरतनाट्यम आहे, हे जे संगीत आहे, हे जे नृत्य आहे, त्यामध्ये या सामवेदामध्ये त्याचा उल्लेख फार पूर्वीपासून आहे आणि त्यानुसारच हे गायन आणि गायनाच्या वेगवेगळ्या परंपरा ज्या आहेत त्या परंपरा या सामवेदामध्ये दिलेल्या आहेत. त्यावरूनच गायन तयार झालेलं आहे. आणि चौथी जी संहिता आहे त्याला अथर्ववेद संहिता असं म्हणतात. पहिला ऋग्वेद, दुसरा यजुर्वेद, तिसरा सामवेद आणि चौथा अथर्ववेद. हे पाठ पाहिजेत, जिभेच्या शेंड्यावर पाहिजे. समजलं चारीच्या चारी ग्रंथांनी त्यामध्ये काय दिलेलं आहे. आता हा जो अथर्ववेद आहे, अथर्ववेदाच्या संहितेमध्ये अथर्व ऋषीचे नाव देण्यात आलेलं आहे. अथर्ववेद हा अथर्व ऋषीच्या नावावरून आहे. म्हणजे त्या ऋषीचं योगदान हे वेद लिखाणामध्ये किंवा वेद निर्मितीमध्ये फार मोठं आहे. अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेलं आहे. त्या काळची संस्कृती, त्या काळचं दैनंदिन जीवन, त्या काळचं शेती, त्या काळचं पशुपालन, त्या काळची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती, धर्मसंकल्पना, शासन व्यवस्था, अशा अनेक गोष्टी दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत ना, त्या गोष्टी या अथर्ववेद संहितेमध्ये सांगितलेल्या आहेत. आयुष्यात येणारी जी संकट आहेत, आयुष्यात येणाऱ्या ज्या समस्या आहेत, आयुष्यामध्ये जीवनामध्ये जीवन जगत असताना वेगवेगळी दुखणी जी येतात, म्हणजे वेगवेगळे रोग जे येतात, त्यावर करायचे उपाय सुद्धा अथर्ववेदात सांगितलेले आहेत. म्हणजे आपल्याला येणाऱ्या समस्या त्या कशा पद्धतीने सोडवायच्या. आपण आजारी वेगवेगळ्या रोगानं जर आपल्याला रोगानं जर पकडलं किंवा रोग जर झाला एखादा, तर त्यावरती कोणकोणते उपाय करायचे हे अथर्ववेदात सांगितलेलं आहे. म्हणजे दैनंदिन जीवन त्यामध्ये दिलेलं आहे. राजाने राज्य कसं करावं, राज्य कशा प्रकारचं असावं, जनतेचं हित कसं साधलं जावं, लोककल्याणकारी राज्य म्हणजे काय, हे सुद्धा अथर्ववेदामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे राजानं राज्य कसं करायचं याचं मार्गदर्शन सुद्धा या संहितेमध्ये म्हणजे अथर्ववेद संहितेमध्ये केलेलं आहे. ही जी संहिता आहे त्या संहितेच्या रचनेनंतर वेगवेगळ्या संहिता ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या वेदांच्या संहितांच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे यांची सुद्धा रचना केली गेलेली आहे. हे सुद्धा फार प्राचीन असं वाङ्मय आहे. याचाही समावेश वेद वाङ्मयामध्येच होतो. म्हणजे फक्त वेद नसून त्यानंतर ब्राह्मण ग्रंथ, त्यानंतर आरण्यके आणि त्यानंतर उपनिषदे. ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे हे तीन जे ग्रंथ आहेत, त्या तीन संहिता आहेत, त्या सुद्धा वैदिक संस्कृतीचाच किंवा वेदाचाच भाग आहे. आता आपण त्या तिन्ही पाहूया. जसं आपण पहिल्यांदा वेद पाहिले, वेद सोडून सुद्धा तीन ग्रंथ आहेत. एक आहे ब्राह्मण ग्रंथ, दुसरा आहे आरण्यके आणि तिसरा आहे उपनिषदे. आता आपण पहिल्यांदा ब्राह्मण ग्रंथ पाहूया. बघा, यज्ञविधी जे असतात, यज्ञविधी म्हणजे कळतात ना, देवाला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे यज्ञ करतात. हे जे यज्ञविधी आहेत त्या यज्ञविधींच्या मध्ये किंवा यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करायचा, म्हणजे वेद वेगवेगळे आहेत ना, त्यांचा वापर कसा करायचा, समजते तुम्हाला. आणि ग्रंथांना, हे जे ग्रंथ आहेत म्हणजे ग्रंथामध्ये, ज्या ग्रंथामध्ये वेदांचा वापर कसा करायचा हे सांगितलेलं आहे त्याला ब्राह्मण ग्रंथ असं म्हणतात. काय म्हणायचं त्याला? ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. प्रत्येक वेदाचा स्वतंत्र असा ब्राह्मण ग्रंथ आहे. प्रत्येक वेद, त्या वेदाचा ब्राह्मण ग्रंथ तयार करण्यात आलेला आहे. दुसरा आहे आरण्यके. काय आहे? आरण्यके. लक्षात राहील सर्वांच्या. म्हणजे वेद सोडून सुद्धा प्राचीन ग्रंथ आहेत. आपल्याला असं समजण्याचं काही कारण नाही म्हणजे वैदिक संस्कृती म्हणजे फक्त वेद वाङ्मयच आहे. वेदाबरोबर ब्राह्मण ग्रंथ आहे आणि आरण्यके आहे. आता या आरण्यकामध्ये काय आहे माहिती आहे तुम्हाला? ही जी आरण्यके आहेत, हे दुसरा ग्रंथ आहे वेद सोडून. पहिले 4 वेद आणि नंतर 3 ग्रंथ आहेत. अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने, म्हणजे अरण्यात जायचं, एकाग्र चित्तानं चिंतन करत बसायचं. पूर्वी ऋषीमुनी वगैरे जायचे, तुम्ही ऐकलं असेल या बाबतीत, आहे ना, सांगितलं असेल तुम्हाला कोणीतरी, कुठेतरी वाचनात, अभ्यासात गेला असेल हे सर्व. म्हणजे काय करायचं माहिती आहे? जंगलात जायचं आणि जंगलात गेल्यानंतर त्या ठिकाणी शांत बसायचं आणि शांत बसून चिंतन मनन करायचं. मनन आणि चिंतन करण्याचा हा जो प्रकार आहे ना, तो या आरण्यके ग्रंथामध्ये, नावावरून सुद्धा लक्षात येते बघा. आरण्यके ग्रंथामध्ये जंगलामध्ये, अरण्यामध्ये जायचं आणि चिंतन करायचं. आरण्यके ग्रंथामध्ये हे कशा पद्धतीने चिंतन, कशाचं चिंतन करायचं हे दिलेलं आहे.
यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी या आरण्यके ग्रंथामध्ये घेतलेली आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या देवाला जर खरंच प्रसन्न करून घ्यायचं असेल, एखाद्या शक्तीला, तर यज्ञांची गरज आहे. ते यज्ञ करत असताना आपली चूक होऊ नये याची खबरदारी आरण्यके या ग्रंथात घेतलेली आहे. कळलं? नंतर तिसरा आहे उपनिषदे. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसायचं आणि त्यांच्याकडून ज्ञान घ्यायचं. म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेलं ज्ञान म्हणजे उपनिषद. लक्षात राहील का? जन्म मृत्यू सारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये फार पूर्वीपासून आहेत. म्हणजे त्या काळच्या वैदिक संस्कृतीमधल्या माणसाच्या मनामध्ये सुद्धा हे प्रश्न आहेत. त्या प्रश्नाची उत्तरे सहजासहजी आपल्याला मिळत नाहीत. आजही मिळत नाही, तेव्हाही मिळत नव्हती. म्हणजे जन्म म्हणजे काय, जन्माचा अर्थ, मृत्यूचा अर्थ आपल्याला लागत नसतो. अशा गहन प्रश्नावर उपनिषदामध्ये चर्चा केलेली आपल्याला दिसते. म्हणजे जन्म मृत्यू, देव, अध्यात्म, समजलं, अस्तिकता, या साऱ्या गोष्टी ज्या आपल्याला न समजणाऱ्या गोष्टी आहेत, त्या साऱ्या गोष्टीवरती किंवा त्या साऱ्या प्रश्नावरती या उपनिषदामध्ये चर्चा केलेली दिसते. उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून घेतलेलं ज्ञान. आणि मग त्या गुरुजवळ बसून घेतलेल्या ज्ञानामध्ये जन्म मृत्यू सारख्या ज्या घटना आहेत, जे प्रश्न आहेत आपल्या मनात सतत घर करून असतात, त्या प्रश्नाची सहज उत्तरं मिळत नाहीत, अशा गहन प्रश्नावरती उपनिषदामध्ये चर्चा केलेली आहे. 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे रचण्यास सुमारे 1500 वर्षाचा कालावधी लागलेला आहे. असं सांगितलं जातं की हे जे 4 वेद आहेत, म्हणजे कोणकोणते वेद? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्यानंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे. हे जे साहित्य आहे, वाङ्मय आहे, ते सुमारे 1500 वर्षाच्या कालावधीमध्ये हे रचलं गेलेलं आहे. म्हणजे दीर्घ असा कालावधी आहे. या कालावधीमध्ये वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेलेले आहेत. म्हणजे ही जी वैदिक संस्कृती आहे त्यामध्ये 1500 वर्ष म्हणजे फार मोठा कालावधी आहे ना. या कालावधीमध्ये अनेक बदल समाजामध्ये होत गेलेले आहेत. आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे अत्यंत महत्वाचं साधन आपल्या समोर आहे. त्याच्या आधारेच आपण वैदिक संस्कृतीचा अभ्यास करतो. अशा पद्धतीनं आपण पहिला मुद्दा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे वेद संस्कृती, वैदिक संस्कृती ज्याला म्हणतात, त्यामध्ये वेगवेगळे ग्रंथ कसे आहेत. एकूण 7 ग्रंथ आपण पाहिलेले आहेत बघा. एक आहे ऋग्वेद, हा मूळ ग्रंथ आहे. नंतर आहे यजुर्वेद, तिसरा आहे सामवेद आणि चौथा आहे अथर्ववेद. नंतर ब्राह्मण ग्रंथ, नंतर आरण्यके आणि नंतर उपनिषदे. लक्षात राहील असे 7 वेगवेगळे ग्रंथ. त्या वेगवेगळ्या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे त्याची इत्थंभूत माहिती आपण पाहिलेली आहे. आता आपल्याला दुसऱ्या मुद्द्याकडे वळायचं आहे. लक्ष आहे ना सर्वांचं? का कंटाळलं सर्वजण?